पुढची बातमी आंदोलन विरुद्ध आंदोलन अशी। कारण राहुल गांधींनी परदेशात आरक्षणावरील केलेल्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक झाले। आज राज्यभरात आंदोलन केलं जाणार आहे, तर भाजपचे बडे नेते हे या आंदोलनात उतरणार आहेत। तर राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या नेत्याविरोधात काँग्रेसही आक्रमक झाली आहे। भाजपच्या तरविंदर सिंगांविरोधात काँग्रेसचं राज्यभर आंदोलन हे पाहायला मिळणार आहे। प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। पंकज, खरं तर भाजप आणि काँग्रेस दोघेही आंदोलन करतायत। दोघांचा मुद्दा वेगळा आहे, एकमेकांविरोधातली राजकीय भूमिका असते। आज दोघेही आंदोलन करतायत। विक्रांत, आंदोलन विरुद्ध आंदोलन अशी भूमिका आपल्याला पाहायला मिळते। आपण घाटकोपरला रमाबाई आंबेडकर नगरामध्ये आहोत। बाबासाहेब आंबेडकरांचा जो तिकडे पुतळा आहे त्याच्याजवळ भाजप आंदोलन करणार आहे। भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार आणि भाजपाच्या नेत्या आमदार माजी मंत्री पंकजा मुंडे या इथे येणार आहेत। आपण थेट या लोकांशी विक्रांत बोलणार आहोत। आंदोलन भाजपा करते, आक्रमक झाली आहे। मुद्दा जो काँग्रेसचा मुद्दा असायचा आरक्षण, संविधान, तो मुद्दा आता भाजपाच्या अजेंड्यावर आहे। काय स्वरूप असणार आहे इकडच्या आंदोलनाचं? सर्वप्रथम मी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन करतो। आपण या ठिकाणी म्हणालात की आंदोलनाविरुद्ध प्रति आंदोलन, आंदोलनाविरुद्ध प्रति आंदोलन असं म्हणता येणार नाही की ज्या काँग्रेसने पूर्वीपासूनच आरक्षणाच्या विरुद्ध दंड थोपटून इथल्या सर्वसामान्य दलित जनतेला न्याय मिळणार नाही, त्याला मागासवर्गीय आरक्षणाचे फायदे कसे घेता येणार नाही याच्याबाबत नेहमीच त्याबाबत षडयंत्र रचलं गेलं। काल परवा ज्या ठिकाणी अमेरिकेमध्ये राहून राहुल गांधी काँग्रेसचे नेते हे आरक्षणाच्या विरुद्ध इथे आंदोलन कशा प्रकारचं करणार आहात? कोण कोण नेते या ठिकाणी आंदोलन करताना ज्या काँग्रेसची नीती आहे दलित समाजाविरुद्ध दंड थोपटून आरक्षणाच्या विरुद्ध नेहमीच त्याच्या पाठीशी राहण्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरुद्ध नेहमीच षडयंत्र रचून अवमान केला, त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने, प्रामुख्याने ईशान्य मुंबईच्या वतीने या ठिकाणी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन करणार आहेत। भाजपचे प्रमुख नेते या आंदोलनात उपस्थित राहणार आहेत। पंकजा मुंडे असतील किंवा आशिष शेलार आणि इतर नेते आहेत। किती आक्रमक असणार आहेत भाजपचे कार्यकर्ते? किती आक्रमक भावना आहेत? दलित समाजामध्ये जे राहुल गांधीने जे परदेशात जे संविधानाबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्यामध्ये दलित समाजामध्ये मुंबईमध्ये खूप आक्रोशाची भावना आहे आणि राहुल गांधींच्या निषेधात आम्ही पूर्णपणे अनुसूचित जाती मोर्चा पूर्ण ताकदीने आज रस्त्यावर उभारलेला आहे। ताकदीने भाजप रस्ता उतरणार आहे। काँग्रेस सुद्धा आंदोलन करतोय। आजचा दिवस भाजप आणि काँग्रेस यांचा आंदोलन विरुद्ध आंदोलन असा दिवस आहे। मुद्दा विक्रांत हाच आहे, संविधान, आरक्षण, जो मुद्दा यापूर्वी काँग्रेसच्या अजेंड्यावरती असायचा तो मुद्दा आणि त्याच्या संरक्षणासाठी आता भाजपा सुद्धा रस्त्यावरती उतरते। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीचे वारे हे कुठल्या दिशेने विक्रांत वाहत आहेत हे आता यावरनं जवळजवळ स्पष्ट होते। अगदी खरं आहे पंकज, तुम्ही ज्याप्रमाणे म्हणाला जो मुद्दा काँग्रेसच्या अजेंड्यावर लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान होता तो आता भाजपच्या अजेंड्यावर असल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।